वाह, मस्त जेवण आहे आजचं. तडका टाकून आमटी, झणझणीत भाजी. माझी तर भूक वाढली बाबा. काय वास सुटलाय मस्त. काय चाललंय? नाही मला नको हे. मस्का लावून आहे ना ते बंद कर, याने काही फरक पडणार नाही. अरे तुला कधी कसला फरक पडतो रे? काय झालं की आपलं मला फरक पडत नाही, मला फरक पडत नाही. हो, नाहीच पडत मला फरक. आणि तुला सांगितलं ना, एका घरात एका छताखाली राहतो याचा अर्थ असा नाही की सगळ्या गोष्टी करायलाच हव्यात. आतापर्यंत जेवढ्या गोष्टी केल्यास ना तेवढ्या बास आहेत, पुढे पोट भरलं माझं. अजून खाल्लं ना तर ओकारी. अर्जुन अर्जुन काय अर्जुन? अरे अरे किती गोड गैरसमज करून घेतोय. तुला काय वाटलं हे ताट मी तुझ्यासाठी भरलंय? अरे नाही रे, मला भूक लागली होती की नाही, माझ्यासाठी वाढून घेतले हे ताट मी. आणि तसंही तू माझ्यावर चिडलाय, तुला कुठे माझ्या हातचं गोड लागणार आहे. मी तर लई पोटभर जेवणार आहे बाबा. काय करावं या तिरसटचं? कधी कळणार आहे तुला? मला हा घास काय, कुठल्या पंचपक्वानाचा घास पण नाही गोड लागायचा तुझ्याशिवाय. काय वास सुटलाय मस्त. तुला काय वाटलं हे ताट मी तुझ्यासाठी भरलंय? अरे नाही रे, मला भूक लागली होती की नाही, माझ्यासाठी वाढून घेतले हे ताट मी. मी तर लई पोटभर जेवणार आहे बाबा. खूप दिवस झाले तुझ्याशी बोललो नव्हतो, पण आज यावं लागलं. सगळं सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस असं अचानक कळतं की अर्जुन तुझा मुलगाच नाही, तो ना खोपड्यांचा कोणी आहे ना कवठेकरांचा. तो या घराचा वारसच नाहीये. अगं पण अर्जुनचा या घराचा वारस नसल तर विश्वामित्रजी महाराज म्हणाले तसं अर्जुननं झेंडा लावल्यावर विहिरीला पाणी कसं लागलं? आणि आता जेव्हा तो घर सोडून गेला, विहिरीचं पाणी आटलं एका दिवसात. हॉस्पिटलचा कागद वेगळी गोष्ट सांगतोय आणि विहीर काहीतरी वेगळी गोष्ट सांगते. प्रश्न खूप आहे, पण कुठल्याच प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाहीये. आता देव करो आणि वेळच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आम्हाला एकच कळतंय, अर्जुनला तुझ्या ओटीत टाकलं गेलं आणि नंतर आई म्हणून आम्ही त्याला लहानच मोठं केलं. त्यामुळे त्याची जन्मदात्री कोणीही असली ना तरी आपण दोघी त्याच्या आई आहोत. खूप इच्छा असूनही आम्ही अर्जुनसाठी काहीच करू शकत नाहीये. त्यामुळे तुला विनंती करायला आलोय, अर्जुनवर लक्ष ठेव, त्याच्या पाठीशी राहा, काळजी घे त्याची. कोण आहे? कोण आहे तिकडं?
हे काय झालंय कृष्णा आत्याला? अर्जुन दादावर एवढं प्रेम? राधे राधे, काहीतरी गडबड नक्की आहे. समजा समजा फिसकटलं. काही बोललीस का माझ्याशी? नाही, आम्ही या चार भिंतींशी बोलतोय. हो बर, बरं काय, तुमच्याशीच बोलतोय आम्ही. आपलं ठरलं होतं ना, ठरलं होतं आपल्यात की त्या अधिकाऱ्यांना बोलवायचं, आपल्या माणसानं त्यांच्यासमोर उभं करायचं, कुणाचाच विरोध नाहीये हे त्यांच्यासमोर जाहीर करायचं ना, बिनविरोधी पॅनल निवडून आणायचं. ठरलं होतं ना. हो. मग मग काय मग? ऐन वेळेस त्या अर्जुनला फॉर्म भरलाय तिथं. काय अक्कल आहे का तुला? काय असं कसं झालं? अर्जुनने फॉर्म भरला असं कसं झालं? आम्हाला काय माहिती, काहीच ताळमेळ लागत नाही. असं कसं झालं? ना आपलं समजा गुपित ठेवलं होतं, सगळं चार भिंतीत झालेलं असताना कसं काय कळलं? तेच मला पण कळना झालंय, असं कसं झालं? चार भिंतीतल्या गोष्टी अशा बाहेर. मामा मामा हा ते कशाला सांगते? हे आधीच तर घाबरले. बलराम 100% बलराम. बलरामच असणार आहे, माती खाऊच आहे. हे कशाला सांगतील? किती गुरमी आहे त्याला. मोठेपणा मिरवायची जाऊन सांगितलं असणार, चॅलेंज केलं असणार त्याला अर्जुनला. असाच आहे तो. कुस्तीच्या वेळी तेच केलं त्याने, आता सेम केलं असणार आहे. हो मला माहितीये त्यांना मस्ती आहे, पण त्यांनी नाही सांगितलं असणार आहे. त्यांचं काहीतरी भलतच सुरू आहे. इथं काय चाललंय त्याच्याशी काय घेणं नाही त्यांना. पाहिला बलराम नाही, मामा नाही. काय काय आम्ही कशाला सांगू जाऊन मरायला त्या सावित्रीला? आम्ही नाही सांगितलंय. मुळात ही गोष्ट चार भिंतीत होती, फक्त आपल्याला माहित होती. मामा, बलराम भाऊजी, आम्ही आणि तू. तुम्ही जाऊन सांगितलं नाही ना त्या सावित्रीला? डोकं बिकं फिरलंय काय तुझं? इथं मीच तुम्हाला सांगितलंय की बाहेर कोणाला कळलं नाही पाहिजे, सावित्री अर्जुनला कळलं नाही पाहिजे. मग मी जाऊन सांगेन? मूर्ख. काय करावं? भेटावं का मनालीला? पण मी असं सारखं सारखं भेटणं पण बरं नाही वाटणार, किंवा तिच्या घरच्यांनाही नाही आवडणार. जितका वेळ विचार करण्यात घालवतोयस ना, तेवढ्या वेळात आला असतास इथे. हक्काच्या माणसाकडे याला कसला विचार करतोयस रे? आणि दारात येऊन परत जाणं खूप चुकीचं आहे. झाला तुझा विचार करून की काही बाकी आहे? असा कसा आहेस तू अर्जुन? मला माहितीये तुला भूक लागली आहे ना? वाढू जेवायला? भूक तर लागली. मग चल, डोंट वरी, पैसे पण घेईन. चल. नंतर नाही नाही, नको असा अभद्र संशय माझ्यावरती घेऊ. नंतर ते दोघं हैवान आहेत, हैवान. आधीच मला इथं किंमत देईना झाली. पर तू त्यांना जाऊन सांगितलंस ना असं काहीतरी, माझा जीव घेतले का ते? नंदा नको नको नंदा प्लीज.
नंदा, तुला तुझ्या कुकवावरती भरोसा नाही काय? मला माहिती आहे आमचं खूप हे बेभरोशाचं आहे. काय म्हणलीस? अहो, खरं खरं सांगा, तुम्ही काय प्लॅन करताय, काय ठरवताय? नंदा, सांगितलं ना मी. आणि मी काय ठरवणार आहे? मी हरलेला खेळाडू आहे ग. मी ना आता ठरवलेलं आहे बाबा, शांत बसून राहायचं नाही. शांत? आणि तुम्ही हो, तुम्ही जेव्हा जेव्हा शांत राहिलाय ना, तेव्हा मोठमोठे कांड घडले. तुम्ही ना आता सांगितलं नाही ना आम्हाला खरं खरं काय ते, तर आम्ही जाऊन बलराम भाऊजींना सांगतो हा की तुम्ही जाऊन सावित्रीला सांगितलंय. मग आम्हाला माहित नाही ते पुढं काय करतील. आम्ही नको ग, असं नको करू. सांगतो, सगळा प्लॅन तुला सांगतो. ये इकडे, सांगूनच टाकतो आता तुला सगळं. ये, नीट कान देऊ नये बरं. सांगा आता काय प्लॅन आहे तुमचा? प्लॅन असा आहे, संपूर्ण कुंभोन करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपेति नूनम विद्वान कुलीनो न करोति कर्वा चलपंती मुढास्तु गुणैर्विहीन. असं म्हटलं प्लॅन. सरळ सरळ सांगा, सांगायचं नाही म्हणून. मुद्दाम करताय ना, मुद्दाम करताय, आम्हाला माहिती नाही. हे बघा, आम्ही पण तुमची बायको आहोत. तुमचं काय चाललंय ना नाही शोधून काढलं तर आम्ही नाव नंदा विद्या नावच लावणार नाही. अगं नंदा, बरं म्हणाली, निघतो मी. अर्जुन, उद्या पण येशील ना? हो, येईन. पण आता जाऊ? अर्जुन, अर्जुन, मला अंधाराची खूप भीती वाटते. प्लीज थांब ना इथे. अगं म्हणाली, हे बघ, काहीच नाही झालं, लाईट गेलात फक्त. हा नाही, प्लीज प्लीज प्लीज, मला खरंच खूप भीती वाटते. प्लीज थांब लाईट येईपर्यंत, प्लीज. बरं, ठीक आहे, मी थांबतो. काय विचित्र स्वप्न होतंय. एक मिनिट मला खरंच वाटलं की अर्जुन, पण नाही, माझा अर्जुन असं नाही वागणार कधी. विश्वास आहे माझा. जावे, तू दिवसभर या गोष्टीवर विचार करतेस ना, म्हणून असं होतंय. तू माझा आहेस अर्जुन, फक्त माझा. तुला नाही कोणाच्या हाताला लागू द्यायची मी. मग कोणी किती पण प्रयत्न केले तरी चालतील. माझा तिरसट.
आत्ता काय करत होतीस? तुझ्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत ना त्या तुझ्या डोक्यातच ठेव, कळलं? लांब राहायचं आमच्यापासून, लांब. येऊ का ताई? नाही, मला माहिती आहे तू काही मला आत यायची परवानगी देणार नाही, माझ्याशी बोलायची पण तुझी इच्छा नाहीये, माहिती आहे मला. तरी पण मग मी बोलतो तुझ्याशी. तशी उडत उडत बातमी तुझ्या कानापर्यंत आलीच असेल म्हणा. तुझा जो लाडका अर्जुन आहे ना, तो इलेक्शनला उभा राहतोय आमच्या विरुद्ध. तर तू त्याला जाऊन सांगायचंय फॉर्म मागे घे म्हणून. जा सांग त्याला. सर, प्रचाराची तयारी करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर तारीख आणि वेळ फिक्स करून शुभारंभ करूया. किती वेळ सांगितलं तुम्हाला, मला नाही लढवायची आहे निवड. अहो सर, तुम्ही असं बोललं तर कसं चालेल? तुमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या त्या शेतकऱ्यांनी, त्या कामगारांनी कोणाकडे बघायचं? आणि सर, तुम्ही जर इलेक्शन लढवलं नाही ना तर हा सगळा कारभार त्या चोरांच्या हाताचा आहे. अहो तसंही त्यांचाच आहे तो. हे बघा, माझा काही अधिकार नाही आहे त्या सगळ्यात. सॉरी सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय. जरी ही मालमत्ता, साखर कारखाना त्यांचे असले ना तरी इथं काम करणार प्रत्येकाचं पोट त्यावरती अवलंबून आहे सर. सर, माझ्यासारख्या कित्येकांनी आपलं मानून या कंपनीला सर्वस्व वाहून दिलं. अहो सर, स्वतः तुम्ही जीवाचं रान केलंय. सर, इतक्या दिवस ही माणसं तुमच्याकडे बघून राबत होती. त्यांचा तुमच्यावरती विश्वास होता आणि आजही तो विश्वास तुमच्यावरती आहे. आणि मग इतकं एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना तुम्ही असं वाऱ्यावर नाही सोडू शकत हो सर. सर, तुम्ही ही निवडणूक लढवत नाहीये, पण तुम्ही तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या लोकांना अक्षरशः त्या लांडकांच्या तोंडी देतायत सर. उद्या जर सर काही कारखान्याचं बरं वाईट झालं ना तर अनेकांचे संसार वाऱ्यावर पडतील सर. मान्य आहे फडके, मला कळतंय, मला सगळं. नाईलाज आहे माझा, नाही झेपणार आहे मला हे सगळं. त्या लोकांना भिडणं म्हणजे कुस्ती खेळणं इतपत सोपं नाहीये. गेलो तिकडे, पकड केली, त्या बलरामचा हात पिरगाळला आणि जिंकलो. इलेक्शन आहे, निवडणूक म्हणजे काय खायचं काम नाही, खर्चाचं काम आहे, खर्चाचं. हो सर, प्रत्येक गोष्ट पैशावर अवलंबून नसते. काही वेळेस जनतेचा कौलही महत्वाचा असतो आणि मला खात्री आहे सर, जनतेचा कौल तुमच्याच बाजूने. राहिला प्रश्न पैशाचा, तुम्ही म्हणताय तर आपण बघू ना सर पैशाचा. हो, एकटा उभा राहून काय होणार आहे पुढे? अख्खं पॅनल उभं करावं लागेल, तशी माणसं शोधावी लागतील. सर, असे कित्येक लोक आहेत जे तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. हो, एकटा उभा राहून काय होणार आहे पुढे? अख्खं पॅनल उभं करावं लागेल, तशी माणसं शोधावी लागतील. सर, असे कित्येक लोक आहेत जे तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. सर, तुम्ही एक हात पुढे करा, 10 हात तुमच्या हातावर असतील तुमची साथ द्यायला. आणि तुम्ही त्यांची साथ द्याल, माझा प्रचंड विश्वास आहे सर तुमच्या. अहो, माझा नाहीये फडके स्वतःवर विश्वास. फडके, हे बघा, मला सध्या नोकरी मिळवण्याची भ्रांत आहे. मला नाही पडायचं आहे निवडणुकीच्या भागात. मी कशाच्या जीवावर उभा राहू निवडणुकीला? सोडा तो विषय, नका त्या फंदात पडू. आपण सर, ठीक आहे सर, येतो.